मित्रो, 10th बोर्ड एक्झाममध्ये कंप्लीट द वर्ड चेन असा एक प्रश्न असतो। या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला असतो आणि या शब्दाचा शेवट ज्या अक्षराने झालेला असेल त्याच अक्षराने आपल्याला पुढील शब्द लिहायचा असतो। यालाच वर्ड चेन म्हणतात, म्हणजेच मराठीमध्ये याला शब्द शृंखला म्हणतात। या व्हिडिओमध्ये आपण 10th बोर्ड एक्झाममध्ये आलेली वर्ड चेनची उदाहरणे सोडवणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, वर्ड चेन म्हणजे शब्द शृंखला हे आपण पाहिलं, परंतु आपल्या भाषेमध्ये त्याला आपण शब्दांच्या भेंड्या म्हणू शकतो। जशा तुम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत असाल किंवा गावांच्या नावांच्या किंवा देशांच्या नावाच्या भेंड्या खेळत असाल, पहिला शब्द संपल्यानंतर त्या शब्दाचा शेवट ज्या अक्षराने होतो त्याच अक्षराने आपल्याला पुढील शब्द सुरू करावा लागतो। जसे गाण्याचा शेवट ज्या आवाजाने होतो त्याच आवाजाने आपल्याला पुढील गाणं सुरू करावं लागतं। मग अशा प्रकारे जर आपण शब्द तयार केले तर खूप मोठा गोंधळ निर्माण होईल, कारण कोणी कोणताही शब्द देईल आणि कधीच कुणाला अडचण येणार नाही, म्हणून याला काही मर्यादा घालण्यात येतात। जसे फक्त नाउन्स देण्यात येतील आणि मग नाउन्सच्या भेंड्या असा आपण म्हणू शकतो। म्हणजे पहिल्या नाउन्सचा शेवट ज्या अक्षराने झालेला आहे त्याच अक्षराने आपल्याला पुढील नाउन लिहावं लागेल। किंवा ॲडजेक्टिव्हच्या भेंड्या किंवा वर्ड चेन शब्द शृंखला आपल्याला तयार करावी लागू शकते। म्हणजे ॲडजेक्टिव्हचा शेवट ज्या अक्षराने झालाय त्याच अक्षराने पुढचं ॲडजेक्टिव्ह आपल्याला लिहावं लागेल। किंवा व्हर्बची वर्ड चेन आपल्याला तयार करण्यास सांगू शकतील, म्हणजेच अगोदरच्या व्हर्बचा शेवट ज्या अक्षराने झालाय त्याच अक्षराने आपल्याला पुढील व्हर्ब लिहावं लागतं। शब्दांच्या या तिन्ही जाती परीक्षेमध्ये विचारतात, म्हणून नाउन्सच्या वर्ड चेन तयार करण्यास सांगतील किंवा ॲडजेक्टिव्हच्या वर्ड चेन तयार करण्यास सांगतील किंवा व्हर्ब्सच्या वर्ड चेन तयार करण्यास सांगतील। जसे जर त्यांनी नाउन दिलं तर दिलेल्या नाउनचा शेवट ज्या अक्षराने होतो त्याच अक्षराने आपल्याला पुढील नाउन सुरू करायचं आहे। आणि नाउन दिलं असेल तर आपल्याला नाउनच लिहायचं आहे। किंवा व्हर्ब दिलं असेल तर पहिल्या व्हर्बचा जे शेवटचा अक्षर आहे त्याच अक्षराने आपल्याला पुढील व्हर्बची सुरुवात करायची असेल। किंवा ॲडजेक्टिव्ह दिलेला असेल तर पहिल्या ॲडजेक्टिव्हचा शेवट ज्या अक्षराने होईल त्याच अक्षराने आपल्याला पुढील ॲडजेक्टिव्ह सुरू करावं लागेल। तर अशा प्रकारे शब्दांच्या या तीन जातींच्या भेंड्या किंवा वर्ड चेन म्हणजेच शब्द शृंखला आपल्याला परीक्षेत तयार करावी लागते। आणि आपण या ठिकाणी एकच शब्द घेतलाय, परंतु परीक्षेत मात्र कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स असा असेल तर ॲड 4 नाउन्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। आपल्याला 4 शब्द तयार करायचे आहेत। नाउन असतील तर नाउन, व्हर्ब असतील तर व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह असतील तर ॲडजेक्टिव्ह तयार करायचे आहेत। आणि कसे तयार करायचे आहेत? ईच बिगिनिंग विथ, प्रत्येक नाउन आपलं किंवा प्रत्येक व्हर्ब आपलं किंवा प्रत्येक ॲडजेक्टिव्ह आपलं सुरू झालं पाहिजे कशाने? बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने आपला शब्द सुरू झाला पाहिजे। चला तर मग आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आपण पाहूयात। या ठिकाणी टेबल असा शब्द दिलेला आहे। जुलै 2024 ला आलेला हा प्रश्न आहे। आता टेबलचा शेवट कोणत्या अक्षराने झालेला आहे? ई ने झालेला आहे। मग आपल्याला पुढील शब्द ई ने सुरू करायचा आहे आणि ते आपलं नाउनच असलं पाहिजे। पहा, एग असा शब्द आपण तयार केलेला आहे। आता एगचा शेवट झालाय जी ने, मग आपल्याला जी ने सुरू होणारं पुढील नाउन लिहायचं आहे। पहा, गोट असा आपण घेतलेला आहे। त्यानंतर गोटचा शेवट टी ने झालाय। आता पुढील शब्द आपल्याला टॉय, टी ने सुरू होणारा आपण घेतलेला आहे, हे देखील नाउनच आहे। आता या शब्दाचा शेवट झालाय वाय ने, तर वाय ने सुरू होणारं नाउन आपण घेतलेलं आहे यॉट। पहा मित्रो, अशा प्रकारे पहिल्या शब्दाचा शेवट ज्या अक्षराने झालेला आहे त्याच अक्षराने आपण पुढील शब्द सुरू केलेला आहे आणि त्यांनी दिलेलं नाउन आहे। मग आपण सुद्धा सगळे नाउनच या ठिकाणी लिहिलेले आहेत। आणखी एक शब्द पहा, मेडिसिन असा शब्द आलेला आहे, याचा शेवट देखील ई ने झालेला आहे। तर पुढील नाउन आपलं ई ने सुरू होईल। मग वर आपण ई ने नाउन घेतलेला आहे यग, तेच आपण या ठिकाणी लिहूया। याचा शेवट जी ने झालाय, पुढे जी ने सुरू होणार नाउन आपण घेतलंय गोट,
तेच इथे लिहूया. टीने सुरू होणारं नाऊन इथे टॉय आहे तेच इथे लिहूया आणि वायने सुरू होणारं नाऊन यॉट आहे तेच इथे लिहूया. म्हणजे ॲक्च्युअली 2 शब्द आपण सोडवलेले आहेत, परंतु मेहनत आपल्याला एकाच शब्दाची पडलेली आहे, कारण या शब्दाचा आणि या शब्दाचा शेवट सारखाच झालेला आहे. मित्रो, तुम्हाला ग्रामीण भाषेमध्ये एक शब्द माहीत आहे का? जुगार. तर या प्रश्नाला तुम्हाला आहे 2 मार्क. मित्रो, हे 2 मार्क आपल्याला अभ्यास करून जर मिळत असतील तर काहीच अडचण नाही, परंतु अभ्यास आपला नसेल तर जुगार करून हे 2 मार्क कसे मिळवायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. आत्ताच सांगितलं असतं, परंतु तुम्ही अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणचा मिस कराल, म्हणून पुढे पुढे हळूहळू तुम्हाला जुगाड सांगणार आहे आणि सगळ्यात मोठं जुगाड या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग पुढील प्रश्न आता आपण पाहूयात. पहा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. या ठिकाणी सुद्धा नाउन्सच आहे आणि ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, आहे की नाही. इथे बँक शब्द आलेला आहे, याचा शेवट झालेला आहे केने. मग केने सुरू होणारा पुढचा शब्द म्हणजेच नाऊन आहे किंग. आता पहा, मागच्या स्लाइडमध्ये आपण जीने सुरू होणारा शब्द घेतला होता, तर आता इथे सुद्धा जी आले. मग जीने सुरू होणारा कोणता शब्द आहे? गोट. मग पुढचे शब्द मागचेच आपण लिहू शकतो. टी साठी टॉय, वाय साठी यॉट. अशा प्रकारे मित्रो, तुम्ही थोडे शब्द जरी केले तरी तुमचे बाकीचे शब्द वर्ड चेनमधील तुम्हाला आपोआप लिहिता येतील. परंतु याच्यामध्ये सुद्धा एक अडचण आहे, ती अडचण मी तुम्हाला पुढे सांगेल, कारण आत्ताच ही अडचण तुम्हाला सांगणार नाही. आत्ताच जर तुम्हाला कळलं तर तुम्ही लागलीच पळून जाल. चला पुढील प्रश्न पाहूया. रोड, याचा शेवट झाला आहे डीने आणि हे सुद्धा नाऊनच आहेत. पहा, डॉंकीने आपण शब्द सुरू केलेला आहे डीने. आता पुन्हा इथे वाय आलं, वायने शेवट झाला तर काय करायचं आहे? पहा, यॉट इथे आपण घेतलेला आहे, म्हणजे यॉट इथे घेऊया. आता टीने शेवट झालेला आहे म्हणून पुन्हा टॉय आपण घेतला असतं तरी चाललं असतं, परंतु पुन्हा वाय येते म्हणून आपण या टॉयऐवजी टेबल शब्द घेतलेला आहे आणि इथे ई आलंय आणि ईसाठी अगोदर एक शब्द आपण तयार केलेला आहे मागच्या स्लाइडमध्ये. कोणता होता तो? एग. तोच शब्द इथे घेऊया आपण, एग. अशा प्रकारे तेच शब्द आपल्याला उपयोगी येत आहेत. चला पुढील शब्द पाहूयात. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब्स. आता इथे आले व्हर्ब्स. आता मात्र आपली अडचण होणार आहे, कारण मागचे शब्द आपल्याला इथे उपयोगी येणार नाहीत, कारण मागचे होते नाउन्स, आता आपल्याला याच्यात व्हर्ब्स. पहिला शब्द आलाय ग्रो, याचा शेवट झालाय डब्ल्यूने. मग डब्ल्यूने सुरू होणारं व्हर्ब आपल्याला घ्यायचं आहे वॉक. पहा, वॉक घेतलं आपण, याचा शेवट झालाय केने. केने सुरू होणारं पुढचं व्हर्ब आहे नो, याचा शेवट पुन्हा झालाय डब्ल्यूने. म्हणून काय तो मागचा शब्द नाही घ्यायचा, कारण तेच शब्द घेतले तर मार्क मिळणार नाहीत. तर आपण घेतला आहे विप. म्हणजे डब्ल्यूचे 2 शब्द आपण घेतले आहेत, वॉक आणि विप. म्हणजे केने सुरू होईल पुढचा शब्द, इथे पीने सुरू होईल. पहा, प्ले. आणखी पुढील शब्द पहा, थिंक. पहा मित्रो, आता इथे आपण थिंक घेतलंय. पहा, याचा शेवट झालाय केने आणि केने शेवट झालेले हे 3 शब्द ऑलरेडी आपल्याकडे आहेत. व्हर्बचं व्हर्बला चालतं, व्हर्बचं नाऊनला नाही चालत, कारण हे व्हर्ब आहेत. म्हणजे पहा, नो, विप आणि प्ले हे 3 शब्द आपण जशाच्या तसे घेतलेत. आता वाय आलेलं आहे. वाय साठी पुढील शब्द कोणता येईल? वायने सुरू होणार व्हर्ब एल. एल म्हणजे किंचाळणे. तर अशा प्रकारे व्हर्बची आपण वर्ड चेन तयार केलेली आहे. चला पुढील प्रश्न पहा. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ, पुन्हा व्हर्ब्सच आहे. तर पहिलं क्रियापद घेऊया इट. पहा, याचा शेवट झालेला आहे टीने. आता टीने सुरू होणारं व्हर्ब कोणतं येईल? टीच. पहा, याचा शेवट झालेला आहे एचने. एचने सुरू होणारं शब्द आहे हेल्प. आता मित्रो, पुन्हा एकदा शेवटी पी आलेला आहे. पी साठी आपण कोणता शब्द घेतला होता माहिती आहे का तुम्हाला? पी साठी आपण घेतलं होतं प्ले. म्हणजे इथं सुद्धा आपण प्लेच घेतलंय. आणि वायने शेवट होणारा शब्द आपण कोणता घेतला होता? एल. इथे सुद्धा आपण एल म्हणजे वडणे, किंचाळणे असंच घेऊया. पहा, तुम्ही इथे सुद्धा छोटंसं जुगाड तुम्हाला करता येत आहे. काही विशिष्ट शब्द पाठच करून ठेवायचे. इथे पी, ते वाय दोनदा आपण वापरले, म्हणजे पीने सुरू होणारा एकच शब्द डोक्यात ठेवायचा, प्ले. प्ले डोक्यात ठेवला की येईल, आपोआप येईल. तर अशा प्रकारे व्हर्ब, नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. पहा, या ठिकाणी टॉक आहे आणि आपण केने सुरू होणारं क्रियापद मागच्या स्लाइडमध्ये घेतलेलं आहे. पाहायचं का तुम्हाला? पहा, मागच्या स्लाइडमध्ये कोणतं आपण घेतलेलं आहे. पहा, नो हा शब्द आपण घेतलेला आहे. हा नो शब्द लिहिला की बाकीचे सगळे शब्द आपले आपोआप येतील.
कारण नोचा शेवट झाला आहे डब्ल्यूने, डब्ल्यूचं वीप, वीपचं प्ले, प्लेचं एल, असे सगळे शब्द आपले आपोआप येतील. आता पहा तुम्ही, पहा इथे टॉक आहे, याच्या पुढे आपण नो घेऊया, वीप घेऊया, प्ले घेऊया आणि एल घेऊया. अशा प्रकारे मित्र हो, काही विशिष्ट शब्दच तुम्हाला करण्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा ते शब्द येत आहेत, म्हणून यावर उपाय काय आहे माहिती आहे का? यावर एकच उपाय, तो म्हणजे थोडे जास्त शब्द सोडविणे आणि प्रॅक्टिस करणे. सोपे सोपे शब्द सोडण्याची गरज आहे. चला पुढील शब्द पाहूयात. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ, पुन्हा एकदा व्हर्ब्स इथे आपण घेतलेला आहे, परंतु इथे आता तुमची बारी आहे मित्र हो. ॲक्टिव्हिटी ही आपण दिलेली आहे, तुम्हाला ही व्हर्ब्सची वर्ड चेन पूर्ण करायची आहे. डब्ल्यूने कोणता शब्द सुरू होतो हे आपण मागे पाहिलेलंच आहे, आणि एक शब्द आला की बाकीचे सगळे येतात. पटकन तुम्ही या शब्दाची वर्ड चेन लिहा आणि कॉमेंटमध्ये हे उत्तर लिहा. ॲक्टिव्हिटी 1 ही आहे. चला पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. आता आपले आलेले आहेत ॲडजेक्टिव्ज. मित्र ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय माहिती आहे का? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, त्यालाच डिस्क्रायबिंग वर्ड देखील म्हणतात. नाऊनची अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या. परंतु एखादं नाऊन आहे बॉय, तर मग त्याचा ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? फॅट हे त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे. स्मार्ट हे त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे. टॉल म्हणजे शेप, साईज, क्वालिटी, असे वेगवेगळे प्रकार आहेत ॲडजेक्टिव्हची. जसं मुलगा असेल तर मुलाचे अनेक ॲडजेक्टिव्ह आहेत. फॅट आहे, स्लिम आहे, टॉल आहे, फेअर आहे, ब्लॅक आहे, क्रुअल आहे, काइंड आहे, ब्रिलियंट आहे, स्मॉल आहे, बिग आहे. अशा प्रकारचे अनेक ॲडजेक्टिव्ज आहेत. आता आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्हची चेन म्हणजे शब्द शृंखला तयार करायची आहे. पहिल्यांदा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, ते एक शब्द देतील. या ठिकाणी पहा स्ट्रॉंग असा शब्द त्यांनी दिलेला आहे, परंतु या ठिकाणी आता आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे. गोट नाही चालणार इथे. GOAT गोट हे नाऊन आहे, म्हणून जीने सुरू होणारा कोणता शब्द येईल? गुड. गुड आपण घेतला आहे. आता डी आलेला आहे. आता डीला आपण मागच्या नाऊनच्या शृंखलेमध्ये डॉंकी घेतलं होतं. इथे काही डॉंकी येणार नाही भाऊ. आपण डॉंकी मराठीमध्ये विशेषण म्हणून वापरतो. यू आर डॉंकी असं आपण म्हणतो, किंवा गाढव मुलगा मराठीमध्ये म्हणतात, पण इंग्लिशमध्ये डॉंकी बॉय शक्यतो वापरत नाहीत, कारण ते नाऊन आहे. म्हणून डीने सुरू होणारा दुसरा शब्द आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधावा लागेल. डल. पहा डल. आता एलने सुरू होणारा शब्द आपल्याला पाहिजे, तो म्हणजे लव नाही. लक्षात ठेवा, लव आला असतं तर ते झालं असतं नाऊन, परंतु लवली. मित्रो लवली म्हणजे प्रेमळ किंवा प्रेम दाखवणारा असा अर्थ नाही. लक्षात ठेवा, लवली म्हणजे ब्युटिफुल असा त्याचा अर्थ होतो. तर आता वायने सुरू होणारा शब्द आपल्याला घ्यायचा आहे, आणि ते असायला पाहिजे ॲडजेक्टिव्ह. तर पहा आपण घेतलं आहे येलो. येलो हे नाऊन म्हणून देखील येतं आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून देखील येतं. येलो कलर असं आपण म्हणतो, येलो शर्ट असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन तयार केलेली आहे. चला पुढील शब्द पहा. क्रुअल. क्रुअल म्हणजे क्रूर. येलने याचा शेवट झालेला आहे, म्हणून लवली आणि येलो हे दोन शब्द आपण घेऊ शकतो. पहा लवली आणि येलो घेतलेले आहेत, म्हणून ॲडजेक्टिव्हचे काही शब्द तयार करून ठेवा. आता याचा शेवट झालेला आहे डब्ल्यूने. मग डब्ल्यूने कोणतं ॲडजेक्टिव्ह सुरू होतं? विक. आता याचा शेवट झालेला आहे केने. केने कोणतं ॲडजेक्टिव्ह सुरू होईल? काइंड. पहा अशा प्रकारे ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन आपण तयार केलेली आहे. तर मित्र हो, आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आलेली आहे. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. नाउन्सची वर्ड चेन तुम्हाला पूर्ण करायची आहे. ॲड 4 वर्ड्स ऑफ इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तर कोणता शब्द आहे? टेबल. पहा मागच्या आपल्या एका स्लाइडमध्ये टेबल आलेला आहे, आणि ईने शेवट होणारे अनेक वेळेस आपण शब्द घेतलेले आहेत. ईने कोणता शब्द सुरू होतो ते पहा, आणि पटकन कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे 4 शब्द लिहा. सगळ्यात अगोदर तुमची कॉमेंट आली पाहिजे. आणि मित्र हो, मागे तुम्हाला म्हणलं होतं मी एक जुगाड सांगणार आहे. काय आहे जुगाड माहिती आहे का? जुगाड म्हणजे पहा, एकूण आपले आहेत 26 लेटर्स. आता सगळ्याच लेटर्सने काही शब्द सुरू होत नाहीत. जसं XYZ ने सुरू होणारे शब्द खूप कमी आहेत. तर 26 मल्टिप्लाय बाय नाउन्स, व्हर्ब्स अँड ॲडजेक्टिव्ज, अशा प्रकारे 78 हे वर्ड्स होतील. म्हणजे एने सुरू होणारे 3 वर्ड्स लिहा, एक नाऊन लिहा. एने सुरू होणारं नाऊन, एने सुरू होणारं ॲडजेक्टिव्ह आणि एने सुरू होणारं वर्ब. जर नाही सापडले ते लिहू नका, कारण इतके शब्द येत नाहीत. एने शेवट होणारे शब्द सगळे सापडतील याची काही गॅरंटी नाही. असेच बीने सुरू होणारे शब्द लिहा, सीने सुरू होणारे शब्द लिहा, आणि शेवट होणारे शब्द आपोआप येतील.
त्याची काही अडचण येणार नाही. सुरू होणारे शब्द तुम्ही लिहा, कारण तुम्हाला सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. तर अशा प्रकारे एकूण तुम्ही 50 शब्द, फक्त 50 शब्द जरी तुम्ही केले ना, तर तसे तर 50 शब्द घ्यायची गरज नाही, 26च शब्द घ्यायची गरज आहे. परंतु ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्ब्स असल्यामुळे आपल्याला हे 50 शब्द घ्यावे लागतील. हे 50 शब्द जर तुम्ही घेतले तर हे 2 मार्क तुम्हाला जुगाड आहे, जुगाड. आणि आणखी एक जुगाड सांगू का? या टेबलची वर्ड चेन तुम्ही लिहिल्यानंतर तुमचे उत्तर बरोबर आले की नाही ते तुम्हाला कसं कळेल? तर या ठिकाणी 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि या टेबलची वर्ड चेन तर तुम्हाला मिळेलच, परंतु 10वीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. पुढच्या वर्षी तोच ग्रुप 11th क्लास इंग्लिश नावाने बनणार आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही 12वीला गेल्यानंतर 12th क्लास इंग्लिश असं त्या ग्रुपचं नाव होईल. आणि 12th क्लास इंग्लिशचं भरपूर मटेरियल आपल्या चॅनलवर आहे, म्हणून पटकन त्या ग्रुपला जॉईन व्हा. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हेच चॅनल तुम्हाला 11वी 12वी आणि पुढे स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा कामी येणार आहे. सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि मित्र हो, 10वीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.